नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आणि त्याला सांग मस्ती करायची नाही म्हणून. तुम्ही नका हो काळजी करू, शुभ्रा आहे ना त्याच्याबरोबर. तुमच्या दोघींमध्ये काही नाही. तुम्ही तुम्ही असं काय बोलताय डॉक्टर? सगळं काही पूर्वीसारखं होईल रे. अरे खरंच होईल. तिला सारखं असं वाटतं की मी तिचा जीव घेणार आहे. देवळात जाऊन या दर्शनाला. आता एवढ्या रात्री? उत्सवाचं निमित्त होतं आजोबा, पण मला खरंच इथे यायचं होतं. तुम्हाला भेटायचं होतं. माझ्या मनात खूप प्रश्न आहेत आजोबा, पण त्या प्रश्नांची उत्तरच सापडत नाही. उलट आणखीनच प्रश्न पडतायत मला. काळ काळ हे सगळ्या गोष्टींवरचं उत्तर आहे बाळा. असो असो, कसले प्रश्न पडतायत तुला? स्वतःबद्दल. मी अशी काय आजोबा? माझ्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट, ही गोष्ट विचित्र काय? चार चौघींसारखं सरळ सोपं आयुष्य का नाहीये माझं? एखाद्याच्या भविष्यात घडणारी गोष्ट मला आधीच दिसते. आणि बहुधा ती वाईटच असते. आणि मग माझ्या मनाची प्रचंड घुसमट होते. मला ते नीट नेमकं कुणाला सांगता येत नाही आजोबा. ती एक शक्ती आहे शुभ्रा. नाही आजोबा, शक्ती नाही, शाप आहे. अज्ञानात सुख असतं ना, मग मला ते सुख अनुभवायचे आजोबा. शुभ्रा, प्रत्येक गोष्टीची योजना एका निश्चित कार्यासाठी झालेली असते. जगात वाईट माणसं असतात, ती असण्यामागेही कारण असतं. कारण ती नसती तर आपल्याला चांगुलपणाचं महत्व कळलं नसतं. या सगळ्या गोष्टी सापेक्ष आहेत बाळा. प्रकाशाचं महत्व जाणून घ्यायला अंधाराचा गडदपणा माहीत असावा लागतो. देणाऱ्याने तुला एक विशिष्ट शक्ती दिली आहे, त्यामागे त्याचा निश्चित काहीतरी हेतू असणार. फक्त आपल्याला त्या गोष्टीची जाणीव कशी आणि किती लवकर होते
हे महत्वाचं. पुनर्जन्मावर विश्वास आहे तुमचा? असं का विचारतेस शुभ्रा? तुम्हीच आता म्हणालात ना आजोबा की प्रत्येक गोष्टीचा एक हेतू असतो, प्रत्येक व्यक्तीचं एक कार्य असतं. ते जर अपूर्ण राहिलं आणि अचानकच ती व्यक्ती जन्म म्हणजे काय? माणसाचं शरीर या सृष्टीच्या 5 तत्वांपासून बनलेलं असतं. आपला मृत्यू होतो तेव्हा आपलं शरीर या पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जातं. फक्त आत्मा अढळ राहतो. सृष्टीचं चक्र फिरतं तेव्हा त्या उलथा पालथीत ही तत्व पुन्हा कधीतरी वेगळ्या रूपात एकत्र येतात आणि त्यातूनच एक नवा जन्म होतो आणि यालाच आपण पुनर्जन्म म्हणतो. पुनर्जन्म ही एक भाकड कथा आहे असं मला तरी वाटत नाही. अगं, तुमच्या फिजिक्स मध्ये म्हणजे भौतिक शास्त्रात देखील म्हटलेलं आहे, ऊर्जेचा जन्म किंवा विनाश होत नाही, ती तशीच राहते. फक्त तिची रूप बदलतात. आत्मा हे ऊर्जेचं स्रोत आहे. त्यामुळे हो, पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे. आणि माझ्या बाबतीत असं घडलं असेल तर आणि घडलं असेल तर ते आपल्याला कसं कळू शकतं? असं मला बऱ्याचशा गोष्टी, बरीचशी ठिकाणं ओळखीची वाटतात. मी पहिल्यांदा जेव्हा या वाड्यात आले तेव्हा मला असं वाटलं की मी इथे आधी येऊन गेले. आदिनाथांच्या बाबतीत तसंच झालं. मला असं वाटायचं की मी त्यांना खूप आधीपासून ओळखते. आजोबा, हे सगळं आदल्या जन्मीचं काय? अगं वेडे, इतकं सोपं असतं का ते? तुझ्या मनात शंका निर्माण झालीये, ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. आजपर्यंत
अनेक कारणांसाठी मी पत्रिका पाहिल्या, पण या अशा कारणासाठी मी कधीही कोणाचीही पत्रिका पाहिली नव्हती. लोक माझ्याकडे भविष्यकाळ जाणून घेण्यासाठी येतात. तुला भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. पाहूया आपण काय करता येतं ते. तू काळजी करू नकोस बाळा, बरं का? आता ना तू जाऊन जरा आराम कर. प्रवास करून आली आहेस, दमली असशील. नंतर तुला देवळातही जायचंय दर्शनाला. हा, जा बाळा, जा, आराम कर. हो, श्रीराम श्रीराम श्रीराम. (1980) सालच्या गुरु शनीच्या युतीत जन्म झालाय दोघींचा. शुभ्रा आणि सुलेखा. हा निव्वळ योगायोग आहे की नाही? गुरुजींची पहिली शिकवण होती, कुठलीही गोष्ट निव्वळ योगायोगाने घडत नसते. प्रत्येक गोष्टीमागे विशिष्ट कार्यकारण भाव असतो. या दोघींच्या जन्मामागे कुठला कार्यकारण भाव असेल? श्रीराम श्रीराम. मम्मा, 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 मम्मा कुठे आहेस तू? मम्मा, enough of playing games. मम्मा, कुठे आहेस तू? वागतेस तू अशी? मम्मा, माझी आई असून तू
असा का त्रास देतेस मला? वाय मम्मा, वाय? सोपान काका महाधूर्त निघाले. स्वतःच गहाळ केलेले कागद मला आणून दिले. वर म्हणाले ते तू चोरले होतेस म्हणून. छे, या वयात खजिन्याचा इतका सोस. मालक मला मागे म्हणाले होते मला काही खजिन्याचा लोभ नाही, पण जी गोष्ट मिळवण्यासाठी माझी 60 वर्ष मी फुकली ती मिळवल्याशिवाय मला काही मरण नाही. श्रीराम श्रीराम. मला सांगा मालक, आता तो खजिना मिळाला तरी यांना त्याचं काय करायचं? यांचा ना आगा ना पिछा. या वयात हा माणूस इतका विखारी आहे, तरुण वयात काय असेल? सोड रे विष्णू. कोण कसं वागलं, का वागलं, ही कोडी मला कधीच सुटली नाही, कधीच नाही. ती सुटती ना तर माझ्या पार्वती वहिनीच्या अचानक बेपत्ता होण्यामागची कारण तरी मला समजली असती. जाऊ दे. विष्णू, मी काय सांगतोय ते ऐक. बोला मालक. सोपान काकांनी ते कागद मला सहजासहजी परत केले. या गोष्टीचे 2 अर्थ होऊ शकतात. कोणते मालक? एक, त्या कागदांचा त्यांना काहीही बोध झालेला नाही. हा. आणि 2, त्यांना हवी असलेली माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्या कागदांचा त्यांना काहीच उपयोग नाही. तू त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न कर. बघ काही मिळतंय का ते. काही नको मालक, मला ते उडवून लावतात. त्यांना लांबूनच वास येतो मालक. मागच्या वेळेस सुद्धा म्हणाले होते तुला तुझ्या मालकानेच पाठवलं असेल म्हणून. ते काहीही असलं तरी त्यांना एका साथीदाराची गरज आहे. आणि इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही विष्णू. तेव्हा मी काय म्हणतो. समजलो मालक. मी बघतो प्रयत्न करू. श्रीराम श्रीराम. बाळ कधीपासून वाजतोय फोन? अगं घेणारच होतो आता मी. हॅलो दी दी सुलेखा, काय झालं? बाळ सुलेखाचा फोन आहे. आधी रडायची थांब, मला सांग काय झालंय. काय झालं ग? दी दी मम्मा घरात नाहीये ग. घरात नाहीये म्हणजे? अगं मी 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 सकाळी उठले तर मी एकटीच होते आणि ती कुठे निघून गेली मला न सांगता माहित नाही. ती मी कुठे शोधू अगं तिला आता. कुठे गेली असेल का मम्मा दी? पूनम काय झालंय? बाळ आई कुठेतरी घरातून निघून गेलीये. काय? दे इकडे दे फोन. हॅलो, हा लेखा, मी बोलतोय, बोल. जिजू जिजू मी काय करू आता? म्हणजे मम्मा कुठे गेली मला माहित नाही. मी कुठे जाऊ शोधायला मम्माला? जिजू लेखा प्लीज. जिजू मम्माने स्वतःच काही बरं वाईट तर. तसं काही होणार नाहीये, तू शांत हो भगवान. आणि मला सांग, तुमच्यात शेवटचं बोलणं काय झालं? काही नाही, म्हणजे ती काल जेवली आणि सरळ झोपायलाच गेली. तिला भीती वाटू नये म्हणून हल्ली मी तिच्याच बेडरूम मध्ये झोपते. मला माहित नाही कधी रात्री ती. हे बघ तू शांत हो. मला सांग, तुमच्यात काही भांडण वगैरे? नाही जिजू. जिजू तुम्हाला काय म्हणायचंय? ती माझ्यामुळे. प्लीज प्लीज लेखा, तसं काही नाही म्हणायचं मला.
पण तुला माहिती आहे मेंटल कंडिशन काय होती तिची ते, म्हणून. नाही जिजू, काल इनफॅक्ट ती खूप खूप चांगलं वागली, माझ्याशी प्रेमाने वागली अगदी. बरं बरं, आता हे बघ, मी सांगतोय तसं कर. पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना फोन. सुषमाताई हो, सुषमाताईंना विचार आणि इतर सगळ्या मंडळींना विचार की ममाचा काही फोन आला होता का, तुमच्याकडे आली होती का, काय ते. हां, आणि जस्ट डोंट वरी, आम्ही लगेच निघतोय, पण तोपर्यंत हे सगळ्या चौकशा करून ठेव. जिजू, माझ्याच्यानी एकट्याने हे नाही सगळं सांभाळता येणार. तुम्ही प्लीज इथे या. रेखा, प्लीज बी ब्रेव्ह नाव. यू आर अ ब्रेव्ह गर्ल. जस्ट डोंट वरी, आम्ही लगेच निघतोय. ठेव फोन. या. आणि जिजू, दीदीला सांभाळा. हं? हो, अँड जस्ट डोंट वरी, विल बी इन टच. ओके, बाय. या, बाय.